अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा मी तुझ्या जवळ आलो आहे, मी तुझ्या समोर आलो आहे. तुझं म्हणणं ऐकण्यासाठी मी आता तुझ्या जवळ आहे. कृपया तुझ्या मनात जे काही आहे ते मला जरूर सांग. तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, तू ज्याचा विचार मनात करतो आहेस ना, ती प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. कारण जिथे कोणी दिसत नाही तिथे फक्त मी दिसत असतो. ज्यांनी तुला रडवलंय, ज्यांनी तुला त्रास दिला आहे, तेच आता तुझ्या जवळ येणार आहेत. बाळा, आपण मनुष्य आहोत. मनुष्याने आपल्या पायरीप्रमाणेच राहावं. जी गोष्ट आपल्याच्याने होत नाही ना, त्यासाठी प्रयत्न करावे, ना की फक्त हातावर हात धरून बसावं. बाळा, मनुष्याच्या जीवनात जेवढे संकट आहेत ना, त्या प्रत्येक संकटाला नक्की उत्तर आहे, परंतु फक्त प्रयत्न महत्त्वाचे आहेत. तुला असं वाटतं ना की तुझं म्हणणं मी ऐकत नाही, तसं बाळा असं होणार नाही. कारण तुझं प्रत्येक म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचतं. तू पाहिलेलं प्रत्येक स्वप्न मला माहीत आहे. तू मनात करत असलेला प्रत्येक विचार मी जाणतो. लक्षात ठेव, जे तुला माहीत नाही ते मला माहीत आहे. म्हणून तुझ्याबद्दल तुझ्यापेक्षा मला जास्त माहीत आहे. बाळा, तुझ्यासमोर मी आज आलो आहे कारण तुझ्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करायची आहे. ज्याची तुला गरज आहे ना, ते सर्व काही तुला मिळेल. फक्त थोडासा धीर धर. येणारा प्रत्येक क्षण तुझ्यासाठी खूप मोठा असणार आहे. तुला माहीत आहे मी तुझ्यासाठी किती केलं आहे, आणि अजूनही मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. बाळा, फक्त तुझं मन चांगलं ठेव. तुझ्या मनात येणारे वाईट विचार दूर कर आणि कधीच नकारात्मक विचार करू नकोस. विचार करायचेच, परंतु सकारात्मक करायचे, ना की चुकीचे आणि वाईट विचार करायचे. कारण जेव्हा तू वाईट विचार करतोस ना, तेव्हा इतरांचं नाही तर तुझं वाईट होत असतं. जेव्हा तू वाईट विचार करतोस ना, त्यावेळेस इतरांचं नाही तर तुझं वाईट होत असतं. जेव्हा तू इतरांसाठी खड्डा खणतोस ना, तेव्हा त्यात तू स्वतः पडत असतोस. म्हणून दुसऱ्याचं वाईट केल्याने कधीच स्वतःचं चांगलं होत नाही. चुकीचं वागणारे लोक फक्त थोड्या दिवस आयुष्य आरामात जगतात, नंतर त्यांच्या पिढ्यानापिढ्या बर्बाद होत असतात. म्हणून तू केलेल्या चुकीचं फळ फक्त तुला नाही तर तुझ्या पूर्वजांना, तुझ्या येणाऱ्या पिढीला देखील मिळणार असतं. म्हणून एकाने चुकी केली तर त्याची शिक्षा सर्वांना भोगावी लागते. म्हणून पुण्याचं काम कर, पापाचं काम करू नकोस. कारण ज्याने आत्तापर्यंत पापाचं काम केलं ना, तो माणूस जीवनात कधीच सुखी राहिला नाही. तुला क्षणिक सुख हवं आहे की तुला कायमस्वरूपी टिकणारं सुख हवं आहे, याचा निर्णय तुला घ्यायचा आहे. कारण चुकीचं काम करून तू क्षणिक सुख जरूर मिळवू शकतो, परंतु भविष्यात येणारा त्रास तुला असह्य असणार आहे. बाळा, लक्षात घे, जीवनात हे सांगणारा प्रत्येकजण नसतो. मी तुझ्यासाठी हे सांगत आहे कारण मला तुझी काळजी आहे. देव सर्व काही बघतो, परंतु जे पुण्य आहे ते पुण्यच आहे आणि जे पाप आहे ते पापच आहे. त्यासाठी प्रायश्चित्त हे करावंच लागेल, आपली चुकी सुधारावीच लागेल. देव सर्व काही करतील, परंतु कधीच पुण्याला पापामध्ये आणि पापाला पुण्यामध्ये वाटा देणार नाही. म्हणून बाळा, आपलं कर्म चांगलं ठेव. कारण कर्माचं फळ कोणालाच चुकत नाही. परमेश्वराला देखील कर्माचं फळ चुकत नाही. म्हणून बाळा, लक्षात घे, नशिबामध्ये जे आहे ते मिळेलच, परंतु कर्माचं फळ चांगलं असेल तर नशीबही बदलेल. जीवनात जी गोष्ट तुझ्यासाठी बनली आहे ना, ती तुझ्याजवळ 100% येईल. म्हणून जास्त विचार करत रडत बसू नकोस. डोक्याला जास्त ताण देऊ नकोस. जे व्हायचं ते होईलच. तू फक्त तुझं काम सुरू ठेव, चांगल्या पद्धतीने सुरू ठेव. ज्यांचा विश्वास आहे ना, त्यांनी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरीही चालेल. कारण मनातच जर विश्वास नसेल तर कितीही भक्ती केली, कितीही सेवा केली तर त्याचं फळ कधीच मिळणार नाही. म्हणून अगोदर विश्वास निर्माण करा. आपल्या मनाला पटवून द्या की मी परमेश्वराचा भक्त आहे.
जे काही होईल ते सर्व चांगल्यासाठीच होईल. म्हणून बाळांनो, जास्त विचार न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. जेव्हा विज्ञानही नाकामयाब होतं तेव्हा तेथून परमेश्वराचा मार्ग चालू होतं. जिथे विज्ञानही काही करू शकत नाही तिथे फक्त परमेश्वर सर्व काही करू शकतात. म्हणून अशक्य ही गोष्ट आता शक्य होणार आहे. तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होणार आहे. तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत होते ना, त्या प्रत्येक प्रयत्नाला तुम्हाला आता यश मिळणार आहे. तुम्ही ज्यासाठी कष्ट केले, ज्यासाठी त्रास सहन केलाय, ते सर्व काही आता शक्य होणार आहे. बाळांनो, निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही जसं वागाल फळही तसंच मिळणार आहे. तुम्हाला देव एवढं आकांताने सांगत आहेत म्हणजे त्यामागे नक्की कारण दडलेलं आहे. कारण या जगात विनाकारण कुठलीच गोष्ट होत नाही आणि देव ती होऊ पण देत नाही. जे तुमच्यासाठी आहे ना, ते सर्व काही शक्य होणार आहे. तुम्ही ज्याचा विचार करताय ती गोष्ट तुमच्यापर्यंत जरूर येणार आहे. तुम्ही जे बघितलंय, तुम्ही जे स्वप्न पाहताय ते सर्व काही सत्यामध्ये उतरणार आहे. बाळांनो, निर्णय तुमच्या हातात आहे. फक्त वाईट वागू नका. कारण जर तुम्ही वाईट वागलात तर येणारा काळ तुमच्यासाठी प्रचंड वाईट असेल. आणि आपल्याला वाईट काळात जायचं नाही. आपल्याला फक्त चांगलं करायचं आहे आणि चांगलंच करत राहायचं आहे. जे होईल ते अप्रतिम असेल. ज्याचा तुम्ही कधी विचार केला नव्हता अशी गोष्ट जीवनात घडेल. म्हणून बाळांनो, अजूनही वेळ गेली नाही. अजूनही वेळ तुमच्या हातात आहे. तुमचा निर्णय योग्य घ्या. जीवनात प्रत्येक गोष्ट चांगलीच होईल जर तुम्ही चांगले वागाल. मान्य आहे की खरं वागणाऱ्याला त्रास होतो, परंतु हा त्रास थोडे दिवस असतो. नंतर तुम्हाला त्याचा अनुभव येईलच. कारण ज्याने खोटं बोलून, वाईट बोलून नाती जोडली, त्यांची नाती शेवटपर्यंत टिकली नाही. म्हणून कुठलंही नातं जोडताना, कुठलाही व्यवहार करताना, कुठलीही गोष्ट करताना खरं बोला. कोणापासून काही लपवून ठेवू नका, कारण त्याचा त्रास आपल्याला भविष्यात होत असतो. बाळांनो, तुम्ही ज्यासाठी भक्ती करताय ना, ती प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबात असणार आहे. तुम्ही जी याची वाट बघताय ती प्रत्येक गोष्ट शक्य होईल. अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणून स्वामींची सेवा दररोज करत राहा. कारण देवाची सेवा जो भक्त करतो, देवाची भक्ती जो भक्त करतो, त्याची भक्ती आणि सेवा कधीच वाया जाणार नाही. मोकळ्या मनाने, शांत मनाने, मनामध्ये कुठलंही पाप न ठेवता निशंक मनाने भक्ती करून बघा. जेव्हा सर्व काही नसल्यासारखं वाटतं ना, तेव्हा देव सर्व काही देत असतो. म्हणून तुमचेही दिवस येणार आहे. फक्त थोडासा विलंब झाला आहे तर होऊ द्या, परंतु जे होईल ते अप्रतिम होईल. तुम्ही देवाला शरण जा. देव तुम्हाला कधीच एकटं पडू देणार नाही. बाळांनो, हे जीवन खूप सुंदर आहे. फक्त आपलं मन सुंदर ठेवा, आपलं मन स्वच्छ ठेवा. आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने खास तुमच्यासाठीच पाठवला होता. देवाला तुम्हाला मार्गदर्शन करायचं होतं, चांगले मार्ग सांगायचे होते. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला याचं कारण भगवंत आणि तुमची भक्तीच आहे. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि असेच सुंदर भक्तिमय व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.